तुमच्या आयुष्यासाठी फार महत्त्वपूर्ण हॅबिटचा प्रश्न आहे. आता तुम्ही संपूर्ण आंतरिक स्वच्छता पूर्ण झाली, तुमचे अनिवाही चालू आहे. आणि सर, माझी विनंती आहे, हे 60 वेळेस करून पहा. नुकसान काहीच होणार नाही, फायदा निश्चित आहे. तर करा. करता ना? दोन्ही वेळेला नाही करत ना हा, तुम्ही. ठीक आहे. फक्त काय करा, त्यांना 60 त्रास दिवस होतो करा. दोन्ही वेळेला हा? केलं. त्यांना त्रास होतो जास्त 2 वेळा केले. नाही, तुम्ही काय करा, एक वेळेस होतं, एक वेळेस, पण हा, 60 ते- वेळेस आहे ना पूर्ण करा सर. आणि एक अनुभव पहा जीवनाचा, हा, एक अनुभव बघा. मी घेते 2 वेळा हा, कारण पण मला फक्त फार आमचं गरज म्हणणं आहे. कसं की दिवसाला एक घेत असेल तर 60 दिवस घ्या, हा, दिवसाला दोन वेळेस घेत असेल तर 30 दिवस घ्या. हा. फक्त 60 वेळेस पूर्ण होणं मोठं. आता आपल्याला संपूर्ण ही कंप्लीट. अग्रवाल भैया, थोडासा व्हॉल्यूम सिस्टम. अग्रवाल जी थोड़ा सा आवाज थोड़ा सा कम कर देना. अरे बंद नहीं करो, बातें करो. तर या महत्त्वपूर्ण पडावावर आल्यानंतर हेल्थला पहिलं रहस्य आहे इथलं प्राण नियंत्रण. तर माझा प्रश्न आहे, प्राण नियंत्रणासाठी प्राणायाम आणि जे मी काही टेक्निक दिलेली आहे तुम्हाला, हो. ते वारंवार त्याला ऐका. समजा एका वेळेस कुठलीच गोष्ट कृतीत येत नाही. आपण मानव आहोत, आपल्याला इझी वे पसंत आहे. तर वारंवार मनाला संस्कार देऊन तुम्ही त्याच्यावर टिकला तर पहिलं जे आहे श्वसन नियंत्रण, डावीपासून चालणं सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यानंतर मग दुसरा पूर्ण भाग झाला आहे संपूर्ण शरीर ही आंतरिक शुद्धी. हेही तुम्ही कंप्लीट केलं. आता याच्यानंतरचा जो प्रवास आहे तो 15 दिन रसाहारचा आहे. आता तुमचं फाईन क्लिनिंग अजून झालं, रफ झालेलं. आता हे जो रसाहार आणि हा आयुष्यभरासाठी नाही, 15 दिवसातून आम्ही कंपल्सरी आपल्या वेल्नेसच्या मार्गावर 15 वर्षातून 15 दिवस हे करावं. तुमच्या फिटनेसला कधी काही प्रॉब्लेम येणार. हा वर्षातून एकदा 15 दिवस रसाहार करायचा असतो. रसाहारचा अर्थ असा आहे की उपाशी राहणं नाही, फक्त आपण प्रकृतीने बनवलेलं प्राकृतिक डाईट घेत असतो. त्यातला भाग नंबर 1 तत्वानुसार ही जी 15 दिवसाचा रसाहार आहे हा तत्वानं आधारित आहे. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, आज हे जे एवढं सांगतायत आणि विचार मी केलंय. हो. कारण ज्या तळमळ मी तुम्हाला शिकवतो त्या तळमळी त्यांनी शिकवलं आणि त्या लोकांनी केलं आणि प्राप्त केलं. तर फक्त तुम्हाला डेडिकेटली, आणि मग यात तुम्हाला असं काही नाही, यात माझ्या कंपनीचं कोणतंही चूर्ण देत नाही, अच्छा कोणतंही सिक्रेट माझ्याकडे लपलेलं नाही की माझ्याशिवाय तुम्हाला इलाज नाही किंवा माझ्याशिवाय शिकू शकतो. मी तुम्हाला घरी सगळ्या रेसिपीज पण देतोय, जेवू पण, टेस्ट पण करवतो. याचा उद्देश हाच आहे की हे जर तुम्ही प्राप्त करू शकले नाही तर जीवनात कधीही निरामय स्वास्थ्य प्राप्त करू शकत नाही. मग तुम्हाला भटकंती चालू आहे, हा डॉक्टर तो डॉक्टर ते डॉक्टर, त्या टेस्ट हे टेस्ट, यामध्ये तुमचे लाखो बर्बाद होतील तुम्हाला समजणार. आणि हे जे सरळ सोपा प्रकृती आणि 5 तत्वांचा मार्ग. तर 5 तत्व संतुलित करण्यासाठी हा आपला प्रोग्राम. तर पहिलं रिपीट करतो, आकाश तत्वाची व्याख्या मी सांगितलेली. प्रयत्न करायचा सकाळी उठल्यापासून 6 तास काही मजबुरी असेल ड्युटीची त्यावेळेस मी काही एक्झम्पशन देतो. 6 तास तुम्हाला निर्जला लंघन करायचं. अच्छा, निर्जला लंघनमध्ये एक गोष्ट अलाउड आहे, ती आहे ॲशगार्ड ज्यूस. अच्छा. ॲशगार्ड ज्यूस आणि पाणी? वॉटर. हां, पाणी पाणी पण नाही. पाणी नाही. ओ. पाण्याला पर्याय म्हणून तुम्हाला ॲशगार्ड ज्यूस. अच्छा. पाणी पण नाही घ्यायचं. पाण्याऐवजी जेव्हा तुम्हाला तहान लागते ना तेव्हा ॲशगार्ड ज्यूस घ्यायचा. आणि हा फक्त कार्यक्रम जो आहे ना, हा 15 दिवस सिन्सिअरली करा. आणि तुम्ही तुमच्या हजारो लोकांचं जीवन बदललं. ज्यांनी ऐकलं, ज्यांनी मन आणि इंद्रियाच्या नादाला लागून नाही ऐकलं, तो शेवटी आज नाही होऊ शकत. कारण मी ईश्वर नाही, तुमच्या आतमध्ये स्थित असलेला आत्मा आणि प्रकृतीच तुम्हाला ठीक करणार आहे. तुमच्याशिवाय तुम्हाला या जगात दुसरं कोणीच ठीक करू शकतो. आणि हा तुझा भ्रम आहे. आणि डॉक्टर्स कुठलीही माहिती असो ती फक्त नियंत्रण करू शकते, तुम्हाला पूर्णतः ठीक करू शकते. नियंत्रण तुम्हाला जिवंत ठेवतील,
तुम्हाला बरंही करणार नाही आणि बरोही देणार नाही. हा. हे दोन गोष्टी आणि त्याची दुकानं चालू झाली, रेग्युलर दुकानं चालू झाली. आणि हा मार्ग आहे. परमनंट रिकव्हरी पाहिजे असेल तरच करा, नाही तर डॉक्टर्स आहेत. बरोबर. तर पहिलं जे तत्व आहे, सकाळी 6 तास जी तुमची भेटण्याची वेळ त्यानुसार 6 तास तुम्हाला करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही ॲजिगार्ड घेऊ शकता. पाणी पण नाही घ्यायचं. अच्छा. हां, वाटल्यास बघा, तर सवयी सुरुवातीला आता तुम्ही उठल्याबरोबर कधी पाणी प्यायची सवय असते तर थोडंसं एखादा ग्लास प्या उठल्याबरोबर, पण त्यानंतर शक्यतो पाणी नाही फार. आणि माझ्याशी कन्सल्ट करा, ज्या ज्या तकलिफी तुम्हाला येतील आता चालताना, हिडन करू नका. आणि सरांना कसं सांगू, सरांनी सांगितलं मला जमत नाही, तर तुमचे काय प्रॉब्लेम येतात ते मला समजतात, त्याच्यानुसार मी सोल्युशन तुम्हाला दिलं. तर नंबर 1 आकाश तत्वाला संतुलित करण्याला याच्याशिवाय दुसरं औषध नाही. आपल्या आयुर्वेदामध्ये एकच सांगितलेलं लंघनम परमौषध. लंघनम परमौषध. पाच सर्दीमुळे ना प्रोनाउन्सिएशन प्रॉब्लेम. लंघनम परमौषध. तुमचं उपवास हेच औषध आहे. आणि जे उपवास तुम्ही करतात नवरात्र हे ते, आणि जे उपवास करतात ते सोडा पाहिजे, ते ईश्वराला फसवू नये. जर तुम्ही दररोज 6 तास जर उपवास करत असाल ना, आयुष्यात तुम्हाला दररोज उपवास करताचं पुण्य तुम्हाला लागू शकतं. दररोज ईश्वराचं. उपवासचा अर्थ काय? उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, ईश्वराजवळ राहणे. आणि जेव्हा टाकी भरलेली असेल ती ईश्वराजवळ राहू शकत नाही, ती दशा आहे. धुंद होतं डोकं. ईश्वराजवळ काय मग त्या भौतिक जगाचं बाहेरच्या दुनियातच बघत असतो. जेव्हा तुझं पोट खाली असतं, उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. तर तुम्हाला ईश्वरासोबत राहायचं असेल तर कोणताही उपवास तपास पहिला बंद करा. जे आपल्या हिंदू धर्मानुसार तुम्ही करत असाल ते करू नका. फक्त एकच ठेवा, सकाळी उठल्यापासून 6 तास. आता मी एकदम नॉर्मल कंडिशन आलो म्हणून कधीतरी आता माझ्या फक्त तुम्हाला असं वगैरे, पण हे केव्हा तुम्हाला त्या किती 9 दिवस आहेत, नंतर थोडी फ्लेक्झिबिलिटी आहे. मग थोडंसं लिक्विड घेतलं. आता आजही मी 6 तास लिक्विड तरी नाही घेतलं. आता समजा हा घेतला बस, नंतर 6 तासाला ग्रीन ज्यूस घेतला. आता सर्दीवरून ॲजिगार्ड घेत नाही, डायरेक्ट ग्रीन ज्यूस घेतो. मग त्याच्यानंतर मग हे झालं वायू. आणि बघा, जोपर्यंत तुमचा हाईट वेटचा रेशिओ समजून सांगितलं, तुमची उंची किती? 4.10. 4.8 म्हणजे जवळजवळ 148 सेंटीमीटर होतं. आपण मोजून घेऊ नंतर. तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं, माझं वजन 48 किलोवरच्या वर 1ही किलो नको, तरच मी स्वस्त राहू शकतो. अच्छा, आम्ही तर ॲक्च्युली खरं म्हणजे जर तुम्हाला खूप चांगलं करायचं असेल, आकाश तत्वाशी मिळायचं आहे, म्हणजे हे बनायचं असेल आपला राम बहादूर, तर 45 इंचच्या वर खाली उंची आणि याचा रेशो आहे. वेट मॅनेजमेंट घेतला ना विषय तुमचा? वेट मॅनेजमेंट घेतला ना? संडेला घेतला वजनाबद्दलचा, उंची याच्यानुसार किती वजन असावं. हो. हा, ते झालेलं आहे. वेट मॅनेजमेंट आकाश तत्वामध्येच घेतले. हो. आकाश तत्वामध्ये वेट मॅनेजमेंट झाला. तर ॲट एनी कॉस्ट. त्यानंतरचं काय, 6 तासांचा उपवास सोडायचा. उपवास सोडण्यासाठी 6 तासाचा उपवास सोडण्यासाठी कुठल्याही सॉलिड अन्नाने कधीही उपवास सोडू नये. कशाने? सॉलिड अन्न म्हणजे तुम्ही जे खाता, हो, त्याच्याने सोडायचं. सोडायचंच कधीच. आता तुम्ही फास्टिंगला उपवासाला बसतात, त्याला जीव घालतात का उठलं उपवास? आता हे जे उपोषणाला बसलेले असतात, उपोषण वेगळी आहे, उपवास वेगळी गोष्ट आहे. बरोबर. तो जबरदस्ती बसलेला असतो. उपोषणाला उठल्यानंतर त्याला ज्यूसच पाजतात. हो. तर तुम्हाला पहिला जो आहे, हा जो ग्रीन ज्यूस आहे, हा ग्रीन ज्यूस नाही आहे, हे अमृत आहे. अमृत. तुम्ही याच्या कंटेंट्स, आज तुम्ही एक काम करा, तुम्हाला जर वेळ मिळाला तर मी जे कंटेंटची लिस्ट घेऊन जा माझ्याकडून आहेच. आहे का, तुम्हाला दिलं आहे का पत्र? ते छोटं आहे ते. गुगलला टाका, तर काय काय त्यामध्ये विंटर लाईट काय आहे, सगळे कंटेंट तुम्ही ऐका. तुम्ही मला सर साक्षात तुम्ही आपण सगळ्या रोगावरचे सगळे औषधं, प्राकृतिक औषधं त्यात मी टाकली. ब्लाइंडली, फक्त श्रद्धेने, आवडो न आवडो, आता हा आवडीच्या पलीकडे जातात, बरोबर. ते घ्यायचं आहे. तुमचं जीवन बदलतं आहे तर फायदा होतो, खरंच. आणि माझा कुठला कंपल्सरी नाही की माझी ग्रीन टीची कंपनी नाही मला लाखोचा टर्नओव्हर होता. मला एवढंच म्हणायचं, आपलं फक्त प्रकृतीशी प्रामाणिकपणे जुडायचं. मग यातून काय प्राप्त मिळणार आपल्याला? वायू तत्व, म्हणजे तुमच्या शरीरातली
इंटरनल क्लिनिंग, सगळी घाण बाहेर काढण्याचं मुख्य कार्य ग्रीन ज्यूस करतो. याला ॲशगार्ड आणि ग्रीन ज्यूस याला डिटॉक्स ज्यूस नाव, डिटॉक्स. अच्छा. आता ॲशगार्ड काय करतो, ॲसिड संदर्भातल्या जेवढ्या समस्या आहेत तुमच्या शरीरामध्ये आणि तुमचं जे जी गट हेल्थ खराब झालेली आहे, गट हेल्थ हळूहळू तो इम्प्रूव्ह करतो ॲशगार्ड. ग्रीन ज्यूस सगळी घाण, जी घाण आहे एक्सिस, ती बाहेर काढण्यासाठी सक्रिय असतो. हे वायू तत्व आणि शरीरामध्ये वायू तत्व तुमच्या संतुलित होईपर्यंत काहीही पेज तुमच्या शरीरात राहणार, तकलीफ राहणार. हळूहळू या गोष्टीला प्राधान्य द्या. हे जे काही सांगते माझ्यासाठी नाही आहे, तुमच्या जीवनासाठी करा, अनुभव करा आणि प्राप्त करा. खरं म्हणजे आपल्याला अजून माहीत नाही शरीराचं खरं सुख काय. आज मी जो आनंद बघतो वाटेवर, मी तुमच्यासारखाच होतो एक 7-8 वर्षापूर्वी. मी या मार्गाने जगतो, मीही असाच होतो. खरं सुख अजून माहितीच नाही मला, शांती अजून माहिती, वाईट नाही, वाटून बरोबर असेल आहे. मग हो ना. नुसते राम 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 आणि कशाचा राम राम करता करता अजून दुसरीकडे. ही स्थिती जोपर्यंत शरीराला तुम्ही ठीक करत नाही तेव्हा येऊ शकत. आध्यात्मिक स्थितीमध्ये तुम्ही जाऊ शकत. तुमच्या शरीरात विकार आहे तर तुम्ही परमेश्वराला नाही बसू शकत. पहिलं हे मंदिर आहे, ते पहिलं अत्यंत स्वच्छ नाही. हा 15 दिवसाचा काळ पण आहे. अच्छा, या 15 दिवसाच्या काळात आठवणीने 1 ते 2 टाईम एलिव्हर चालूच ठेवायचा. नंतर ग्रीन ज्यूस घेतला, ग्रीन ज्यूस नंतर थर्ड इथे. आता तुम्ही बोला वेळ हा महत्त्वाचा भाग नाही माझ्यासाठी. आता बघा, मी सांगितलं उठल्यानंतर 6 तास, प्रत्येकाची उठण्याचे टाईम वेगळे आणि प्रत्येकाला भूक लागण्याचा टाईम पण वेगळा आहे. तर त्या मिनिमम गॅप्स मी सांगतो. मग ग्रीन ज्यूस नंतर 1.5-2 तासाने तुम्ही दुसरं इंटेक घेऊ शकता. हां, पण भूक असेल तर घ्या, तर उशिरा घेऊ शकता असं काय. त्यानंतर वायुतत्वानंतर आपल्याला अग्नी. अग्नितत्व म्हणजे जेवढी फळं आहे, जेवढी सिझनेबल आणि रिझनेबल. सिझनेबलमध्ये ज्या प्रांतात येतात आणि रिझनेबल म्हणजे ज्या प्रांतात येतात, सिझनेबल म्हणजे ज्या सीझनमध्ये ते उपलब्ध आहे. तुम्हाला कमीत कमी म्हणजे मिनिमम अर्धा लिटर. बघा, हे तुम्ही जेवायला देत नाही, पण हे तुमचं पोषण आहे, पोषण आणि शुद्धी आहे. तर पोषणसाठी कमीत कमी तुम्हाला अर्धा लिटर ज्यूस घ्यायचा. अर्धा लिटर ज्यूस घ्यायचा. अर्धा लिटर ज्यूस नंतर ज्यूस घेतला. आता हे काय, हे अग्नितत्व. हे पूर्ण तुमचा प्रॉब्लेम्स आहे, तुमचा अन्नच पचत नाही, त्याच्यावर तुम्ही सिस्टम करा. म्हणजे अग्नितत्वाचा तुमच्या जो जठर अग्नी म्हणतात त्याचा अभाव तो वाढवण्यासाठी एकमेव प्रकृतीमध्ये उपाय आहे फळांचा रस. फळांचा रस तुम्हाला घ्यायचा आहे कंटिन्यू. अच्छा, मिनिमम असं नाही एक थोडासा एक कप्पर घेतला असं नाही, कारण ते पोषण पण करायचं. तर हे मिनिमम अर्धा लिटर कंटिन्यू. अग्नितत्वानंतर जलतत्वानंतर काय करायचं आहे, 2 गोष्टीचं कंटेंट घ्यायचं. जलतत्व एक तर तुम्हाला चावायची हॅबिट आहे, आपली सवय. त्यासाठी फक्त यामध्ये इम्प्रुव्हमेंट करून या रसाहारमध्ये तुम्हाला काय करायचं की तुम्ही गाजर, काकडी, सलाद आहेत ना, ही जी सलादच्या रेसिपी पाहिजे भरपूर आहे, आवडेल त्या घ्या तुम्ही. एक सलाद घ्या. जलतत्व म्हणजे जलतत्वाची व्याख्या काय, ज्याच्यात 70% वर पाणी आहे असे कोणतेही पदार्थ. आता याच्यात प्रॅक्टिकल काय, हां, त्यात प्रॅक्टिकल काय करायचं, पहिलं तुम्हाला चावायची सवय आहे. सलाड कसं खायचं त्याची पद्धत आहे. बघा काय असतं, ज्यूस पिलं तुम्हाला काय वाटतं, चावलं जात नाही, ते डायरेक्ट आत जातं. हां, आणि आपलं वाटतं मी जेवलोच नाही. तर मग तिसऱ्याच्या मधल्या काळात काय करायचं, सलाड 250-300 ग्राम सलाड घ्यायचं. हळूहळू तुमच्या कमीत कमी खायला आहे ना 12 मिनटं लागेल. 12 मिनटं काही चावलं तुम्ही न चावलं नाही, तुम्हाला पोट भरायचं सेशन. कारण बघा याची सिग्नल सिस्टम, जोपर्यंत 12 मिनटं चावता ना तेव्हा मनाला एक सिग्नल जातो, माझं जीवन खूप झालं, माझं पोट भरलं. आणि हे लोक काय करतात, वीस होतात. अरे मॅडम 4 मिनटात जेवण होईल, तडानंतर फॅक्टरीसारखं पेट्रोल भरलं जातं तसं दर पेट्रोल निघेल. आणि मग काय व्हायचं की याला समाधानच नाही मिळायचं, उठायला सिग्नलच नाही यायचं.
त्यामुळं खाण्याची जी पद्धत आहे आता म्हणजे ते सलाड अगदी हळूहळू खायचं. हा हळू 12 मिनिटं तुम्हाला टाईमपास करायचा. तर तुम्हाला एक स्टँडर्ड राहील. आणि सलाडमध्ये माझं कोणतेही बंधन नाही. तुम्हाला जेही आवडेल, हिरव्या पालेभाज्या गाजर बीट घ्या, जेही प्रकृतीमध्ये जे आहे ना ते सगळे चांगलं वाईट नाही आहे त्या स्थितीमध्ये खा. त्याला थोडंसं चाट मसाला मामूली जास्त नाही, चाट मसाला थोडंसं तिखट लागलं म्हणून मामूली सवयी म्हणजे हिरवी मिरची. हां मिरची टाका हरकत नाही. परत 250 ग्राम खा. त्यानंतर काय करायचं जनतत्वासाठी मग एक कलिंगडचं ज्यूस अर्धा लिटर दूध घ्यायचं. अरे मग तो फुल जेवण झाल्याचं समजलं. ठीक आहे. तुम्हाला तुमच्या कॅल्क्युलेशनने तुम्ही जे खाता ना त्याच्यापेक्षा जास्त देतो मॅडम. हिशोब करा म्हणजे हिशोब बरोबर आहे. हिशोब करा. तुम्ही जे सध्या खाताय ना त्याच्यापेक्षा जास्त देणार, कमी नाही. तुम्हाला उपाशी अजिबात ठेवत नाही. बरं डोक्यातून काढून टाका नाही अरे माझं बिलकुल. काय होईल माझं. तुम्ही याचं वजन तुम्हाला नंतर लास्टला वजनाचं कॅल्क्युलेशन सांगतो. त्यानंतर संध्याकाळी 7च्या अगोदर वेळ बघा. आता माझं बंधन असं आहे सूर्यास्तानंतर शक्यतो इनपुट बंधन नाही. त्याच्या तुम्हाला जसं टाईम ॲडजस्ट होईल जशी गरज आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही घ्या. टायमाचं कोणतंही बंधन नाही. परंतु हे तत्त्वपाची तुम्हाला 15 दिवस कंपल्सरी द्यावं लागेल. त्यानंतर मग सगळ्यात सुंदर ज्यूस कुठला आहे रात्रीसाठी पृथ्वीसाठी 2 गोष्टी आहेत की तुमच्या शरीराला एक दुसरं सलाड मॅडम हे कंदमुळं वगैरे. हां तर काय ABC ज्यूस असतो त्याची रेसिपी मिळेल. हां. ABC ज्यूस नंतर खाण्याचं फक्त तुम्हाला तुमच्या वजनानुसार घरामध्ये नेहमी 2 कडधान्य ठेवायचे रात्री. ते प्रोटीन होते. तुम्ही एकतर ज्यूस अगोदर घ्या. ज्यूस घेतल्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही ते ज्यूस कोणतं सांगा ना ते पृथ्वी तत्वाचे ज्यूस. पृथ्वी तत्वाचे जे ज्यूस आहेत तर तो ABC ॲपल बीट कॅरेट म्हणजे जमिनीच्या खाली जे फळं येतात ना ABC. तुम्ही ABC मध्ये आता सध्या मी रताळू त्याच्यात पाणी टाकायचं का? त्याची रेसिपीज मिळेल ना मॅडम. बरं. तर रेसिपी तुम्हाला कम्प्लीटली मिळेल. पाणी कशातच टाका. फक्त ग्रीन ज्यूसमध्ये भाज्या नसल्यामुळे नंतर ज्यूसमध्ये पाणी लागत नाही. त्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला मिळून देतील. आपलं सगळं रेडी आहे मॅडम. फक्त तुम्ही करा. एक ABC ज्यूस पाजल्याच मला एकदा पाच. आणि नसेल इथं पूर्ण ट्रेनिंगसाठी तुम्हाला हाताने भरून शिकवायला तयार आहे. ABC ज्यूस घ्यायचा आणि नंतर तुमच्या वजनाएवढं तुमच्या घरामध्ये 2च कंटेंट ठेवायचे. पण त्या काळामध्ये गोड आलेले मूग आणि चणे समप्रमाण घ्यायचे. समप्रमाण असं सरांचं वजन किती असेल तुमचं 68. 70 ग्राम दोन्ही म्हणून कमीत कमी घ्या. शिल्लक खाल्लं तर हरकत नाही पण मिनिमम 70 ग्राम. ते का तुमच्या शरीराचं मी पोषण केलं आहे सगळं परंतु तुमच्या शरीराला दिवसभरात प्रोटीन दिलं नाही. तर ते प्रोटीन म्हणून ते खायचं. कच्चं रॉस कच्चं खायचं बघा. आणि नंतर जस्ट झोपा. दररोज या काळामध्ये ॲनिमा करणं आवश्यक आहे. कारण ती जेवढी घाण बाहेर काढली ती बाहेर पडली. हा एक चमत्कारिक मार्ग उद्यापासून मी म्हणतो आजपासूनच सुरू करा. आणि तुम्हाला या मार्गावर ज्या ज्या डिफिकल्टी देतील त्यासाठी मी समर्थ आहे तुम्हाला मार्गदर्शन करणार. पण होता हे जे मी सांगितलं हा प्लॅन A आहे. आता मी पहिल्या लोकांच्या अनुभवावर थोडंसं मला चेंज करून दिलं. पहिल्या लोकांना मी हे मूग आणि चणे द्यायचं होतं रसामध्ये व्हायचा. तर तेव्हा लक्षात आलं की ह्युमन सायकोलॉजी पण त्यातले प्रोटीन कंटेंट म्हणून येईल. तर तुम्हाला ह्याच पद्धतीने 15 दिवस काढा. आणि तुम्हाला सांगतो तुम्ही दिवसभरात आज उदाहरण जुनं औषध तुम्ही दिवसभरात काय खाता ते 2 टाईम जेवण असाल 2 कधी 2. अच्छा तुमची क्वांटिटी किती असेल 2-3 पोळ्या एक भाजी. आम्ही चपाती तर खूप वर्ष भाकर नाही काही एक आयटम असतो वजनाच्या दृष्टीकोनातून आपण केलं म्हणजे अर्धी भाकरी किंवा पाऊण भाकरी खाते दुपारी आणि रात्री थोडंफार असतं. म्हणजे तुम्हाला 1 किलोच्या वस्तू खात नाही आणि तोही कचरा
त्याचं पोषण तर होणार नाहीच तुमच्या बरं. शरीरात, गॅरंटी पोषण होणार नाही. त्या भाकरीतून काय मिळणार आहे तुम्हाला? अगदी आणि हे सगळं तुमच्या शरीराचं जे लागणारे घटक आहेत सगळे व्हिटॅमिन मिनरल आणि ग्लुकोज मुबलक प्रमाणात तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्हाला हे नोट करा, समजून घ्या. रसार परत इथं शिकवतो मी त्या स्क्रिप्टमध्ये तुम्हाला हे हा आयटम दिसणार नाही. तोही एकदा ऐका, रिपीट करूया रसार. आणि रसार तुम्हाला उद्यापासून सुरू करायचा. आजपासून करा. आज तर हे घेतलं ना. बरं ठीक आहे, शुभ शीघ्र. बस मॅडम 15 दिवसात अख्खं आयुष्य. हो ना. आज माझाही वर्षाचा एक दिवस येतोय, वर्षात एकदा मी करतो. 15 दिवस. हां, कारण काय होतं, बॅलन्स करायचं आपल्याला. कारण आपण हे थांबवायलाच तयार नाही आणि बदलायलाच तयार नाही. आणि हीच काढण्याची वेळ गोष्ट. रसाहार कम्प्लीट समजला मॅडम? एकदम मस्त. आणि आज आपण प्रतिज्ञा करू. आणि एवढंच सांगायचं सर, मला. त्या आंघोळीचं पण आम्हाला सांगा ना. कुठलं? हां, ती निद्रा काल विषयावर आहे. मॅडमला सांगितलं ना तुम्ही आंघोळीचं. हो, निद्रा हा विषय असतो मॅडम त्यासाठी. आपल्याला वेळ आहे का त्याला अजून? उद्या घेऊ ते. आज रसावर होता ना, चालू करा. निद्रा हा विषय